सर, आजकाल आपल्या नवीन क्लायंट्सला खूप ऑब्जेक्शन येत आहेत, हं. की शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटच त्यांना पाहिजे नाहीत. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट एवढी 10-15 वर्ष कोण थांबणार आहे? बरोबर आहे. मला एक सांग, मुलाचं एज्युकेशन याचा टाइम हॉरिझॉन काय असेल इन्व्हेस्टमेंटचा? 15 वर्ष, 18 वर्ष, 22 वर्ष हे मुलाच्या एज्युकेशनच्या गोलचं टाइम हॉरिझॉन आहे. जर का मुलाच्या लग्नाचा विषय आला तर किती येईल? 22 वर्ष, 25 वर्ष, 26 वर्ष हा तुमचा इन्व्हेस्टमेंटचा हॉरिझॉन आहे. आणि जर का तुमच्या रिटायरमेंटचं जर का बघत असाल 50 किंवा 60ला रिटायर व्हायचंय, तर कमीत कमी 30 वर्षाचा तो हॉरिझॉन ठेवावा लागेल का नाही तुमच्या गोलसाठी? फक्त प्रॉब्लेम काय माहिती का, आपल्याकडे पेशन्स नाहीये. तर माझ्या प्रत्येक क्लायंटला आणि नवीन जे काही येतात ना माझ्याकडे, त्यांना मी सुरुवातीला म्हणतो फक्त 5च वर्ष तुम्ही थांबा. म्युच्युअल फंडचा अनुभव फक्त पहिले 5 वर्ष घ्या, कारण की पहिले 5 वर्ष महत्वाचे असतात म्युच्युअल फंड सारख्या इन्व्हेस्टमेंट व्हेकल मध्ये टिकून राहण्यासाठी. एकदा तुम्ही 5 वर्ष टिकून राहिले ना, पुढचे 15-20 वर्ष कसे जातील आणि तुमचा गोल किती इझिली कम्प्लीट होईल ना, तुम्हालाही समजणार नाही. ओके, मला 2च वर्षासाठी लागतंय, 5च वर्षासाठी लागतंय असे विचार न करता लॉंग टर्म गोल साठी काय योग्य मार्ग राहील याचा विचार करा. आणि तुम्हाला जर का तुमचा या गोल अचीव्ह करण्यामध्ये एक एक्सपर्ट पाहिजे असेल, एक हुशार माणूस पाहिजे असेल जो तुम्हाला हेल्प करेल, तर आजच काय करावं लागेल? अपॉइंटमेंट बुक करावं लागेल. धन्यवाद.